ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दरम्यान मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी येते। मराठा आरक्षणाबाबत 5 सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे। 9 तारखेला दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एल नागेश्वर राव, न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे याआधी न्यायमूर्ती एल नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती रवींद्र भट यांच्या खंडपीठानंच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय दिला होता। या खंडपीठापुढे महाराष्ट्र शासनाची ही विनंती असणार आहे की सध्या सुप्रीम कोर्टाने दिलेली स्थगिती आदेश स्टे काढून घेण्यात यावा, जेणेकरून विविध प्रकारच्या नोकर भरती प्रवेश प्रक्रिया सुरू होतील। ही खंडपीठ कसं आपण पाहतोय, न्यायमूर्ती अशोक भूषण यात असतील, याशिवाय न्यायमूर्ती एल नागेश्वर राव, न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती एस रवींद्र भट। दरम्यान आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेलं आरक्षण मराठा समाजाला त्वरित लागू करावं अशी मागणी समाज ब्रिगेडनं पत्रकार परिषदेत केली आहे। राज्य सरकारनं आर्थिक निकषांवरचं हे आरक्षण त्वरित लागू न केल्यास आंदोलनाचा इशारा समाज ब्रिगेडनं दिला आहे। ओबीसींबरोबर संघर्ष करणं म्हणजे या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जो धोका निर्माण झालेला आहे तो टाळायचा असेल तर मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण सरकारने त्वरित लागू करावं। तहसीलदार, प्रांत अधिकारी, कलेक्टर आणि सक्षम अधिकाऱ्यांना त्वरित सांगावं की ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट मराठा तरुणांना, विद्यार्थ्यांना द्यायला सुरुवात करावा। यांनी सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही, सामाजिक संघर्ष उभा राहणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना न्याय मिळेल। जर सरकारने हे केलं नाही तर संभाजी ब्रिगेडचा इतिहास आहे आंदोलनाचा आणि संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने महाराष्ट्रामध्ये मराठा तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करेल आणि न्याय मिळवेल ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा।